अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जनलोका तुका म्हणे पहा शब्दाची हा देव शब्दाची गौरव पूजा करू महायोग पीठे तटे भीमरत्यात वर पुंडरिकाया दातुन मुनींद्रे समागत्य निष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारू प्रथमानमान पांडुरंगाकारू प्रथमानमान पांडुरंगाकारू प्रथमानमान पांडुरंगाकारू प्रथमानमान पांडुरंगाकारू प्रथमानमान पांडुरंगाकारू प्रपदान कथेचा विसारू कथेचा विसारू त्यांचा प्रपदान कथेचा विसारू त्यांच्या प्रपदान कथेचा विसारू त्यांच्या प्रपदान कथेचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो लाधलो पावन झालो चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयांचे केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता विठ्ठल 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 विठ्ठल
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जनलोका. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, साधकाचे मायबाप, ज्ञानाचा सागर, भक्तीचा आगर, वैराग्याचे शिखर, ज्ञानवंत शीलवंत सामर्थ्यवंत. आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून ज्यांनी वारकरी संप्रदायालाच नव्हे तर समस्त मानवजातीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेदमंत्राची पवित्रता आणि आईची वात्सल्यता प्रदान केली, असे देवमान्य जगदमान्य संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा शब्दाची महती सांगणारा 3 चरणाचा, सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठांतरातला अभंग निवडलेला आहे. अभंगाचा संक्षिप्त स्वरूपामध्ये भावार्थ सांगायचा झाला तर संत तुकाराम महाराज सांगतात की आमच्या घरी धन कोणतं आहे. संताच्या वाणीमधील सामर्थ्य प्रकट करताना ते म्हणतात की आमच्या घरी जर धन आहे तर ते शब्दाचं धन आहे. आणि या शब्दाच्या धनाला उपमा कशाची देतात? रत्नाची देतात, शस्त्राची देतात आणि प्रसंगी देवाची सुद्धा देतात. आता या शब्दाच्या धनाचं करायचं काय? शब्दाचं धन आमच्या जीवाचं जीवन आहे आणि हे शब्दाचं धन आम्ही लोकांना वाटणार आहोत. या शब्दाचा आम्ही गौरव करू, या शब्दाची आम्ही पूजा करू आणि या शब्दालाच आम्ही देव मानू. संक्षिप्त स्वरूपात थोडक्यात भावार्थ अशा पद्धतीने आहे. आज रोजी आपल्या परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. थोडीशी त्यामागची पार्श्वभूमी आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं की गावामध्ये, परिसरामध्ये, खेड्यापाड्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह का असतो. ज्या भूमीमध्ये संत महात्म्यांनी जन्म घेतला त्या भूमीमध्ये जन्म घेण्याचं जे भाग्य आहे ते तुम्हाला आणि आम्हाला लाभलेलं आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. ज्या ठिकाणी हरीच्या दासांनी जन्म घेतला तिथं आपण जन्म घेतला. ज्या पवित्र पावन भारत भूमीची माती आपल्या मुखामध्ये धारण करून आपल्या माता यशोदेला विश्वरूपाचं दर्शन घडवलं, त्या भारत भूमीमध्ये जन्म घेण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. त्या अर्थाने आपण भाग्यवान आहोत. प्राचीन काळापासून, म्हणजे ज्या काळामध्ये लिखित स्वरूपाची माध्यमं नव्हती, तर आज डिजिटल युगापर्यंत संतांनी दिलेला विचार आपल्यापर्यंत आलेला आहे. जो विचार पथदर्शक असतो, जो विचार प्रेरणादायक असतो, जो विचार मार्गदर्शक असतो, जो विचार आपल्याला पुढे नेणारा असतो, तो विचार आपल्याला पुन्हा पुन्हा भेटला पाहिजे. आणि त्यासाठी संताचा सत्संग असतो, त्यासाठी अखंड हरिनाम सप्ताह असतं, त्यासाठी कीर्तन असते, त्यासाठी प्रवचन असते. त्याच सुयोग्य नियोजनातून सुंदर अशा अंमलबजावणीमध्ये पवित्र पावन श्रीरामनगरामध्ये श्रीरामनवमी निमित्त प्रभू श्री रामाच्या कृपा आशीर्वादाने आज माझ्याकडे आलेली ही कीर्तनरूपी सेवा. आजच्या कीर्तन सेवेचे जे यजमानपद भूषवत आहे आदरणीय डॉक्टर किसनराव दारुंटे यांचे मी प्रथमतः मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय उद्धव वाघसाहेब, महारुद्र वारकरी संस्थांचे आमचे मार्गदर्शक श्री बाबासाहेब पाटील साहेब, आणि ज्यांच्या प्रेरणेतून या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन गेल्या अनंत वर्षापासून आपल्या परिसरामध्ये अत्यंत उत्साहामध्ये चालू आहे, असे वैकुंठवासी हरिभक्तपरायण बाबूराव वहाग गुरुजी यांच्या चरणाला नमन करतो. आपल्याला साथ संगत करणारे सुंदर असे गायनाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण अच्युत महाराज कुलकर्णी लाभलेले आहेत. गायनाचे रंगी अद्भुत अशी शक्ती असते. संत तुकाराम महाराज म्हणतात, गायनाचे रंगी शक्ती अद्भुत हे अंगी, हे तो देणे तुमचे देवा, घ्यावी अखंडित सेवा, अंगी प्रेमाचे भरते, नेगे उतार चढते, तुका म्हणे वाणी प्रेम अमृताची खाणी. आपल्या प्रेममय अमृतमय वाणीतून हरिभक्तपरायण अच्युत महाराज कुलकर्णी असतील, हरिभक्तपरायण मोरे महाराज असतील, आमच्या महारुद्र वारकरी शिक्षण संस्थेच्या बालगायिका हरिभक्तपरायण सिद्धेश्वरी महाराज सनांशी असेल, हरिभक्तपरायण वैष्णवी कायंदे असेल, गायनावर चांगल्या पद्धतीनं प्रभुत्व निर्माण केलेलं आहे आणि त्यांची सेवा या ठिकाणी घडत आहे. निश्चितच या बालगोपाळांसाठी भाग्याचा क्षण आहे. मृदुंगावर साथ संगत करणारे हरिभक्तपरायण राम महाराज शेळके, बरोबर ना? सगळ्यांच्या नावामध्ये देव आहे, म्हणजे अच्युत महाराजाच्या नावामध्ये देव आहे. अच्युत म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्ण. आमच्या सिद्धेश्वरी महाराजाच्या नावामध्ये देव आहे, आमच्या वैष्णवी महाराजाच्या नावामध्ये देव आहे. आदरणीय हरिभक्तपरायण राम महाराज शेळके यांच्या नावामध्ये राम आहे. आणि हार्मोनियमवर साथ संगत करणारे सावळाराम महाराज इथापे यांच्यामध्ये नावामध्ये सुद्धा राम आहे. तसं पाहिलं
तर आपल्या सगळ्यामध्ये राम आहे, परंतु यांच्याकडे एक अतिरिक्त पदभार आहे की यांच्या नावामध्ये सुद्धा राम आहे. त्या अर्थाने हे भाग्यवान लोकांची सात संगत आपल्याला आज या ठिकाणी लाभलेली आहे. हनुमान मंदिर सेवाभावी संस्था, त्याचप्रमाणे रुक्मिणी भजनी मंडळ, हनुमान भजनी मंडळ, हरिभक्तपरायण बेहरेताई या ठिकाणी उपस्थित आहे. समोर बसलेल्या श्रोत्याविषयी काय सांगावं. संत तर यांना म्हणतात की प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तेथे माझी उत्पत्ती किती. साक्षात भगवंताच्या रूपामध्ये श्रोत्याला बघितलं जातं. आमचे खजिने साहेब आहेत, कायंदे काका आहेत, आमचे गाडगे बाबा आहेत, आमचे बहुरे मामा आहेत. नावाचा उल्लेख करायचा ठरलं तर सगळ्यांच्याच नावाचा उल्लेख करता येईल, परंतु त्यामध्ये वेळ जाईल. माझ्या अज्ञानामुळे, वेळेच्या अभावामुळे कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मनापासून क्षमा मागतो. सर्व टाळकरी वारकरी त्याचप्रमाणे भगवंताच्या कृपा आशीर्वादाने, गुरुवर्याच्या मार्गदर्शनाने आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने निरूपणास प्रारंभ करतो. जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात: जीवात्मा, परमात्मा आणि महात्मा. थोडं सोपं करून सांगायचं झालं तर एक वर्ग असतो जगणारा, एक असतो जगवणारा, एक असतो जागवणारा. एकाला यावं लागतं, एकाला यावंच लागतं आणि एकाला आणावंच लागतं. जीवात्मा म्हणजे कोण? तुम्ही आम्ही. कर्मफलाच्या प्राप्तीसाठी असेल, कर्मभोगाच्या प्राप्तीसाठी असेल, आपल्या जीवाला जन्म घ्यावा लागतो आणि इथं जगावं लागतं. हा वर्ग आहे जगणारा. सज्जन असो, दुर्जन असो, चांगला असो, वाईट असो, कोणत्याही मार्गावर असो, या जीवात्म्याला जगवण्याचं काम करणारा जो वर्ग असतो त्याला म्हणतात परमात्मा, त्याला म्हणतात जगवणारा. आणि जगणाऱ्या वर्गाला जागवण्याचं जे काम करतात, जागवण्याचं काम करत असतात महात्मा. आणि या महात्मा जे असतात परमात्म्याची आणि जीवात्म्याची भेट घडवून देण्याचं काम महात्मा करत असतात. जीवात्म्याला यावं लागतं, परमात्म्याला आणावं लागतं आणि परमात्म्याला आणण्यासाठी संतांना यावंच लागतं. संतांनी दिलेला जो विचार असतो तो विचार आपल्याला तिमिरातून तेजाकडे, अंधकाराकडून प्रकाशाकडे, अल्पज्ञाकडून सर्वज्ञाकडे, प्रपंचाकडून परमार्थाकडे घेऊन जाणारा असतो. आणि हा विचार जो आहे तो आपल्याला पथदर्शक असतो, तो नेहमी भेटला पाहिजे. संतांनी हा जो भक्तिमार्ग सांगितलेला आहे त्या भक्तीच्या मार्गाने आपण चालतो का हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. काल परवा रस्त्याच्या कडेला एक आजीबाई भेटल्या. डोळ्यामध्ये अश्रू होते, चेहऱ्यावर चिंता होती, पाय थकून गेलेले होते. आजीबाईला विचारलं, आजीबाई काय झालं? आजी म्हणाली, माझा मुलगा जो आहे तो परराज्यामध्ये राहतो, दर महिन्याला एक पत्र पाठवतो, पत्रासोबत एक रंगीत कागद पाठवतो, पण पैसे पाठवत नाही. मला जरा आश्चर्य वाटलं. आजीला म्हणालं, चला तुमच्या घरी जाऊ, मला दाखवा तरी रंगीत कागद कोणता आहे. आजीबाईच्या घरी गेलो. आजीबाईच्या घरी गेल्यानंतर लक्षात आलं की आजीनं जे रंगीत कागद होते ते भिंतीला असे चिटकून ठेवलेले होते. जरा जवळ जाऊन बघितलं तेव्हा लक्षात आलं की भिंतीला चिटकवलेले रंगीत कागद फक्त रंगीत कागद नव्हते, तर ते चेक होते. आजीला समजावून सांगितलं, हा चेक जर बँकेत नेऊन जमा केला तर याचं पैशामध्ये रूपांतर होतं. आजीला माहीत नाही, आजी अडाणी आहे, आजी अशिक्षित आहे. पण आजीमध्ये, आमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक आहे? जर आपल्या घरामध्ये भगवद्गीता असेल, आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असेल, आपल्या घरामध्ये तुकोबांची गाथा असेल, आपल्या घरामध्ये हरिपाठ असेल आणि या सगळ्या गोष्टी आम्ही जर कपड्यामध्ये बांधून ठेवल्या आणि त्याचा उपयोग फक्त जर आम्ही पूजेसाठी केला तर त्या आजीने भिंतीला चिटकवलेल्या चेकमध्ये आणि आपल्या घरामध्ये असलेल्या धर्मग्रंथामध्ये काय फरक आहे? ते धर्मग्रंथ हे शब्दाचं धन आपण वाचलं पाहिजे. वाचल्यानंतर ते आपण अनुकरणामध्ये आणलं पाहिजे आणि जर ते आपण अनुकरणामध्ये आणलं तर जीवनाचं सार्थक होतं. आणि जीवनाचं सार्थक होणं म्हणजे काय? सगळ्याची धावाधाव कशासाठी असते? सुख मिळवण्यासाठी धावाधाव असते. आपल्याला दुःख कुणालाच नको असतं, सगळ्याला सुख पाहिजे असतं. दुःख 4 प्रकारचं असतं. दुःखातून सुख वजा, म्हणजे सगळ्या प्रकारचं सुख जर आपल्याला असेल आणि एक जर दुःख असेल ना ते सगळं सुख जे आहे ते शून्य होतं. राजा दशरथ त्रैलोक्याचे स्वामी होते, परंतु जोपर्यंत पुत्रकामेष्टी यज्ञ झालेला नव्हता, प्रभू श्रीरामाचा जन्म झालेला नव्हता, त्यांना पुत्रप्राप्ती नव्हती,
त्यावेळी त्यांना वाटायचं की मला मूलबाळ नाही, मी त्रैलोक्याचा स्वामी आहे, एवढं सुख मी भोगतो, परंतु मला जर मूलबाळ नसेल तर काय उपयोग. या एका दुःखामुळं बाकीची सगळी सुख वजा झाली. दुसरा प्रकार असतो दुःखातून दुःख वजा. आपलं दुःख किती आहे याची जाणीव आपल्याला तेव्हा होते जेव्हा आपण दुसऱ्याचं दुःख बघतो. दुसऱ्याचं दुःख बघितल्यानंतर जर त्याचं दुःख आपल्या दुःखापेक्षा कमी असेल मग आपल्याला आनंद होतो. सकाळी माझे 100 रुपये हरवले, मी 4 लोकांना सांगितलं माझे 100 रुपये हरवले, माझे 100 रुपये हरवले, माझे 100 रुपये हरवले. खूप दुःख झालं मला. माझा एक मित्र आला, तो म्हणाला अरे तुझे तर 100च हरवले, माझे परवा 500 रुपये हरवले. हे ऐकल्यानंतर माझ्या मनाला बरं वाटलं. म्हणजे दुसऱ्याचं दुःख पाहिलं की आपल्याला आपलं दुःख कमी वाटतं. आता मला सांगा, आपल्या घरातली जर लाईट गेली, सगळ्यात आधी आपण काय बघतो? मेणबत्ती, माचीस, टॉर्च, मोबाईलचा टॉर्च, हे असलं काही बघत नाही. आपण घराच्या बाहेर जातो आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर आपण बघतो शेजाऱ्याची लाईट आहे का. जर त्यांची लाईट गेलेली असली मग आपल्याला काही फरक पडत नाही, मग कधीही आली तर चालती. म्हणजे दुःख कसं पाहिजे? दुःख सार्वजनिक पाहिजे. सगळ्यांच्या वाट्याला जर दुःख असेल तर मला माझं दुःख कमी वाटतं. तिसरा प्रकार आहे सुखातून सुख वजा. जर मी सुखी असेल पण मी जर दुसऱ्याचं सुख पाहिलं आणि ते सुख जर माझ्यापेक्षा जास्त असेल तर मग मात्र मला दुःख होतं. आता माझ्या घरी जर ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असेल, आता ती टी व्ही कुठं पाहायला मिळत नाही, काळे पण रंगाची. समजा माझ्या घरामध्ये ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असेल, शेजाऱ्याकडे कलर टी व्ही असेल, मला वाटतं कलर टी व्ही असेल. माझ्याकडे 10,000चा मोबाईल असेल, शेजाऱ्याकडे जर 20-25 हजाराचा असेल, मला दुःख होतं त्याच्याकडे एवढा भारी काय, मला वाटतं तो माझ्याकडे असावा. माझ्याकडे जर सायकल असेल तर मला वाटतं की मोटरसायकल का नाही. मोटरसायकलवाल्याला वाटतं, तो कारवाल्याकडे बघतो, त्याला वाटतं माझ्याकडे कार का नाही. कारवाला हेलिकॉप्टरवाल्याकडे बघतो, माझ्याकडे हेलिकॉप्टर का नाही. हेलिकॉप्टरवाला विमानवाल्याकडे बघतो की माझ्याकडे विमान का नाही. म्हणजे माणसाच्या इच्छा ज्या असतात त्या थांबत नसतात. त्यामुळे इच्छा ज्या आहेत त्या थांबल्या पाहिजे. जिथं आहे त्यात आपण समाधान मानलं पाहिजे. चौथा प्रकार असतो एका सुखातून सर्व दुःख वजा. आणि हे सुख कोणतं असतं? हे सुख असतं पारमार्थिक सुख. ज्ञानोबा माऊली सांगतात, किंबहुना सोय जीव आत्मयाचे लाहे, तेथे जे होय तया नामे सुख. सुख जे आहे ते आत्म्याशी निगडीत असतं. मग संत तुकाराम महाराजांना फक्त विठ्ठलाचं दर्शन जरी घेतलं, विठ्ठलाचं मुख जरी पाहिलं तरी त्यांना सर्व सुखाची प्राप्ती होती. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. विठ्ठलाचं श्रीमुख पाहिलं की संत तुकाराम महाराजांना सगळ्या सुखाची प्राप्ती होते. आणि आपल्याला सुद्धा जर परमार्थामध्ये आल्यानंतर देवाचं जर नामस्मरण केलं तर सर्व सुखाची प्राप्ती होत असते. सर्व सुखाची प्राप्ती करून देण्यासाठी संतांना तर सर्व सुख लाभलेलं होतं, परंतु सर्व समाजाला सुख मिळवून द्यायचं असेल तर मग त्या संतांनी विचार दिले आपल्याला, संतांनी शब्दाचं धन दिलं आपल्याला. आणि आपल्या विचाराचा प्रसार करण्यासाठी संत ज्ञानेश्वर माऊली, संत नामदेव महाराज यांना भारत भ्रमंती करण्याचं भाग्य लाभलं. पण संत तुकाराम महाराज यांना मात्र भारत भ्रमंती करण्याचं भाग्य लाभलं नाही. तुकाराम महाराजांची वारी म्हणजे देहू ते पंढरपूर. तुकाराम महाराज म्हणायचे की माझ्या घरी जी वारी आहे ती पंढरीची वारी आहे. पंढरीची वारी व्रत एकादशी करीन उपवाशी, गाईन हरनिशी मुखी नाम. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. पंढरीची वारी माझ्या घरी आहे आणि एकादशीचं व्रत माझ्याकडे आहे. संत तुकाराम महाराजांपासून 300 वर्षापूर्वी म्हणजे त्यांचे 8वे पूर्वज विश्वंभर बाबा यांच्या घरी पंढरीची वारी होती. म्हणजे 8 पिढ्यांपासून, तुकाराम महाराजांच्या आधीच्या 8 पिढ्यांपासून पंढरीची वारी. वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा, माझ्या वडिलाची मिरासी गा देवा,
पंढरीची वारी तुकोबांच्या घरी होती. विश्वंभर बाबा नित्यनेमाने आषाढी कार्तिकीला पंढरीच्या वारीला जायचे. एक दिवस पंढरीश पांडुरंग परमात्मा विठ्ठलाने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की मी तुमच्या शेतामध्ये आलेलो आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले नातेवाईक मित्रमंडळी घेऊन शेतामध्ये विठ्ठल मूर्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. विठ्ठल रुक्मिणीच्या स्वयंभू मूर्ती शेतामध्ये सापडल्या. त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या मंदिरामध्ये, आपल्या वाड्याच्या परिसरामध्ये विश्वंभर बाबाने केली. नित्यनेमाने पूजा अर्चना व्हायला लागल्या. कालांतराने विश्वंभर बाबाचे 2 पुत्र हरी आणि मुकुंद हे आपल्या मूळच्या क्षात्र धर्मियाकडे वळले. सैन्यामध्ये त्यांना मानाच्या जागा मिळाल्या. त्यांची जी आई होती आमाबाई, त्या म्हणायचे की आपण देहूला परत जाऊया, विठ्ठलाची भक्ती करूया. परंतु त्यांचं मन सैन्यामध्ये रमलं होतं. कालांतराने काही काळ गेल्यानंतर हरी आणि मुकुंद यांना सैन्यामध्ये वीरमरण आलं. मुकुंदाच्या पत्नीचं सुद्धा निधन झालं. हरीची पत्नी गर्भवती होती. हरीच्या पत्नीला घेऊन आमाबाई देहूस परत आल्या. हरीच्या पत्नीला मुलगा झाला, त्याचं नाव ठेवलं विठ्ठल. पुढे विठ्ठलचा मुलगा पदाजी, पदाजीचा मुलगा शंकर, शंकरचा मुलगा कान्होबा, कान्होबाचा मुलगा बोल्होबा आणि बोल्होबाला 3 मुलं झाली. त्यांच्याही वडिलांचं नाव कान्होबा होतं. आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपल्या मुलाचं नाव कान्होबा ठेवलं. कान्होबा, सावजी आणि तुकोबा या 3 मुलांचा सांभाळ त्यांनी केला. संत तुकाराम महाराजांचं बालपण म्हणजे अत्यंत छान असं गेलं. कारण घरी महाजनकीचं पद होतं, सावकारकी घराण्यामध्ये होती आणि अशा परिस्थितीमध्ये प्रकृती सुदृढ होती, निकोप होती, खेळाचा सुकाळ होता. घरामध्ये वाचनाची गोडी होती. कथा कीर्तन प्रवचनं कानावर पडायची, ग्रंथाचं वाचन व्हायचं. संत तुकाराम महाराज घडत गेले. कालांतराने मोठा जो भाऊ आहे सावजी हा तीर्थयात्रेला निघून गेला. वडिलांचं निधन झालं आणि घराची सर्व जबाबदारी तुकोबावर येऊन पडली आणि तुकोबांनी ती समर्थपणे पेलली. इसवी सन 1628 दुष्काळ पडला. जनावरे माणसे तडपडून मरू लागली. अन्नाचे हाल व्हायला लागले. अशा वेळी तुकोबांना वाटलं हा देव काय करतोय, का करतोय असं, मी देवाचा धावा करावा. भंडारा डोंगरावर गेले, निर्वाणीचा संकल्प केला आणि साधना सुरू केली. डोंगर कपारीत आढळणारं ओंझळबळ पाणी पिले, हिरवे पानं खाल्ले आणि आपलं जीवन जगले. आणि 15 दिवसानंतर त्यांना साक्षात्कार झाला. 15 दिवसामाजी झाला साक्षात्कार, विठोबा भेटला निराकार. दीपकी कर्पूर कैसा तो विरला, तैसा देह झाला तुका म्हणे. दिव्याच्या ज्योतीजवळ कापूर धरल्यानंतर जसा तो दिव्याच्या ज्योतिषी एकरूप होतो तसा माझा देह हरीशी एकरूप झालेला आहे आणि हरीची आणि माझी भेट घडलेली आहे. याचा साक्षात्कार तुकोबांना झाला. हा साक्षात्कार तुकोबांना झाल्यानंतर ते परत आपल्या गावामध्ये गेले. लोकांचे हाल अपेष्टा पाहून सहन झाले नाही. त्यांना वाटलं की मी या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. जी संपत्ती आपत्तीत कामं येत नाही ती काही कामाची नाही हा निश्चय केला. लोकांच्या मागण्या नव्हत्या, निवेदनं नव्हते, उपोषण नव्हतं, कसलीही मागणी नसताना आपल्या वाटीची कर्ज खते जी आहे ती त्यांनी इंद्रायणीच्या पात्रामध्ये अर्पण केली. का? फक्त हे जे जन लोक आहे ते बुडत आहेत म्हणून त्यांना कळवळा येत होता. बुडत आहे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या. लोकांची हाल अपेष्टा पाहून सहन झालं नाही म्हणून कसलीही मागणी नसताना शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारं पहिलं सरकार म्हणजे संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराजांनी दिलं आणि देणारा काय असतो? विनोबा भावे दुसरीच्या पुस्तकामध्ये देवाची सोपी व्याख्या करतात. देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. आम्ही दिलं पाहिजे. कथेमध्ये सांगितलं जातं दिलं पाहिजे, प्रवचनामध्ये सांगितलं जातं दिलं पाहिजे, कीर्तनामध्ये सांगितलं जातं दिलं पाहिजे, दिलं पाहिजे, दिलं पाहिजे, दिलं पाहिजे. पण देण्याची वेळ आल्यानंतर आम्ही काय करतो? विदा करंदीकर खूप छान सांगतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिशे आकार घ्यावे,
वेड्यापिशा ढगाकडून वेडेपिशे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नासाठी पृथ्वीकडून हुंकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आता हे देणाऱ्याचे हात घ्यायचे म्हणजे असे कोपरापासून उपटून घ्यायचे का? ती देण्याची वृत्ती आपण घेतली पाहिजे. कानावर पडतं आपल्या दिलं पाहिजे, पण देण्याची वेळ आल्यानंतर मात्र आपण पळवाटा शोधतो. असेच आमचे 3 मित्र होते, साई, धनुष आणि सौरभ. कीर्तन ऐकल्यानंतर घरी जाताना त्यांना एक सोन्याचा हंडा सापडला. साई, सौरभ आणि धनुष. सोन्याचा हंडा सापडल्यानंतर त्यांनी विचार केला की दिलं पाहिजे. महाराज म्हणतात दिलं पाहिजे, शाळेत शिक्षकांनी शिकवलं की दिलं पाहिजे, पुस्तकात सुद्धा दिलं सांगितलं की दिलं पाहिजे, पण किती दिलं पाहिजे? थोडं दिलं पाहिजे. मग आता जो आपल्याला हा सोन्याचा हंडा सापडला, त्यातील थोडं सोनं आपण देवाच्या नावाने वाटून टाकूया. आमचा समर्थ म्हणाला की आपण बांगडी एवढं वर्तुळ आखूया, आणि बांगडी एवढं वर्तुळ आखल्यानंतर आपण सोनं असं वर फेकायचं. सोनं वर फेकल्यानंतर जेवढं त्या वर्तुळामध्ये पडेल तेवढं देवाच्या नावानं वाटून टाकायचं. आमचा धनुष म्हणाला किती स्वार्थी विचार करतोस, एवढं छोटंसं वर्तुळ आखायचं, बांगडी एवढं, असा स्वार्थी विचार करणारा मी बघितला नाही. धनुष म्हणाला आपण वर्तुळ श्रीरामनगर एवढं आखायचं, आणि श्रीरामनगर एवढं वर्तुळ आखल्यानंतर आपण सोनं वर फेकायचं, आणि सोनं वर फेकल्यानंतर जेवढं वर्तुळाच्या बाहेर राहील तेवढं सोनं देवाच्या नावानं वाटून टाकायचं. साई त्याच्यापेक्षा हुशार. असे माणसं मी आजपर्यंत कधी बघितले नाही म्हणे. तुम्हाला काही अर्थच कळला नाही म्हणे, काही पण नियम लावायला लागले म्हणे तुम्ही, मी सांगतो तसा नियम लावायचा म्हणे. बांगडी एवढं वर्तुळ आखायचं नाही, श्रीरामनगर एवढं वर्तुळ आखायचं नाही, आपल्याला वर्तुळच आखायचं नाही म्हणे. वर्तुळच नको म्हणे, कसलाच भेद नको म्हणे. साई म्हणाला वर्तुळ आखायचं नाही, सोनं असं वर फेकायचं, आणि सोनं वर फेकल्यानंतर जेवढं सोनं वर राहील तेवढं देवाचं. देव कुठं असतो म्हणे? वर. जेवढं सोनं वर राहील तेवढं देवाचं, आणि तेवढं देवाच्या नावानं वाटून टाकायचं, आणि जेवढं खाली राहिलं तेवढं आपलं. विठ्ठल देण्याची वेळ आली तर आम्ही पळवाटा शोधतो, पण जेव्हा त्याच्या मनात येतं, जेव्हा देवाच्या मनात येतं, जेव्हा निसर्गाच्या मनात येतं, तेव्हा आपलं काही चालत नाही. 2 वर्षापूर्वी 2 वर्षासाठी कोरोना नावाचा एक सूक्ष्मजीव आला. डोळ्यांना सुद्धा दिसत नव्हता, पण त्याचं अस्तित्व आपण मान्य केलं, कारण त्याची लक्षणं आपल्याला जाणवत होती. डोळ्यांना न दिसणारा जीव आपण मान्य करतो, कारण त्याची लक्षणं आपल्याला जाणवतात. देव आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, परंतु त्याची लक्षणं जाणवतात, तरी आपण विश्वास ठेवायला तयार नाही. कोरोनासारखा जीव आला, 2 वर्षासाठी आपल्याला घरात डांबून ठेवलं. निसर्गाला आपली तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नव्हती. जनावराला मुसके बांधले जातात त्याप्रमाणे आपण मास्क बांधले, आणि घरामध्ये आपल्याला कोंडून ठेवण्यात आलं. बाहेर कुत्रे, मांजरं, जनावरं रस्त्याने फिरत बघत असताना आपल्याला वाटायचं की आपल्याला हे स्वातंत्र्य कधी मिळेल. तेव्हा स्वातंत्र्याची किंमत कळायला लागली. दवाखान्यात गेल्यानंतर आम्हाला कळलं की ऑक्सिजनचं किती बिल असतं. आजपर्यंत आम्ही किती ऑक्सिजन घेतला त्याची काही किंमत आपण ठेवली का? झाडे झुडपे लावली पाहिजे हे तेव्हा आम्हाला कळलं या झाडाचं काय महत्त्व आहे. आज जवळपास 40 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान गेलं. पैठणच्या धरणाचा पाण्याचा साठा 16% गेला. ही लक्षणं आपल्याला आता जाणवायला लागल्यानंतर आपल्याला आत्ता कुठं झाडाचं महत्त्व कळतं. पण आमच्या संत तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी सांगितलं होतं की ही झाडे झुडपे आमची सगळे सोयरे आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुसरे आळविती. वृक्षवेल्ली झाडे झुडपे आमची सगळे सोयरे आहेत. आणि आपण काय करतो? 5 जून जागतिक पर्यावरण दिन, झाड लावतो, रोपटं लावतो. खड्डा तोच असतो, दरवर्षी रोपटं नवीन असतं. एकदा ते रोपटं लावल्यानंतर आपण त्याच्यासोबत आपला सेल्फी काढतो, फोटो काढतो. तो फोटो काढल्यानंतर आपण इंस्टाग्रामला टाकतो, फेसबुकला स्टेटस ठेवतो, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो. लाईक कमेंट आले की आपल्याला आनंद होतो.
सकाळी कार्यकर्ते असं खड्ड्यामध्ये झाड लावतात, त्याचं सेलिब्रेशन करतात, दुपारी घरी निघून जातात. दुपारी एखादी बकरी येते, ते झाड खाऊन टाकते, आणि रात्री तेच कार्यकर्ते बकरीला खाऊन टाकतात, फिट्टमफाट करून टाकतात. असा एकंदर सगळा हा प्रकार चालू आहे. पण संतांनी सांगितलेला विचार आम्हाला केव्हा कळणार आहे, आणि त्या मार्गावर आपण चालणार केव्हा आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंग जे आहे ते आपल्याला दिशादर्शक आहेत, मार्गदर्शक आहेत, प्रेरणा देणारे आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भारतभर संत तुकाराम महाराजांचे अभंग पोहोचले. फुलाचा सुगंध दूरवर जाण्यासाठी कशाचीही गरज नसते, तसा कीर्तीचा सुगंध दूरवर जाण्यासाठी फक्त कर्तृत्वाची गरज असते. वाऱ्या हाती चाले माप सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. वाऱ्या हाती जसं सज्जनाचं माप चालतं, तशी कीर्ती जी आहे संत तुकाराम महाराजांची, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर जाऊन पोहोचली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जड जवाहीर, सोने, चांदी, मौल्यवान हिरे हे हा नजराणा संत तुकाराम महाराजांना पाठवला. देवट्या छत्रे घोडे एक बऱ्यात न पडे, एक बऱ्यात न पडे, एक बऱ्यात न पडे. सोने चांदी जड जवाहीर बघितल्यानंतर संत तुकाराम महाराज म्हणाले की हे धन जर माझ्या घरामध्ये आलं तर देवावरचं माझं लक्ष उडेल, मला साधनं मिळतील, परंतु साधनाने सुख प्राप्त होणार नाही. नम्रपणे त्या धनास नकार दिला. आणि मग संत तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या घरी खऱ्या अर्थाने धन कोणतं आहे, तर अभंगाच्या पहिल्या चरणात आम्हा घरी धन शब्दाचे रतन, आम्हा घरी धन शब्दाचे रतन, आम्हा घरी धन शब्दाचे रतन, आम्हा घरी धन शब्दाचे रतन. शब्दाचे शस्त्र यत्न करू, शब्दाचे शस्त्र यत्न करू, यत्न करू, यत्न करू. आम्हा घरी धन शब्दाचे सदस्य, हे आम्हा घरी धन शब्दाचे रतन, हे आम्हा घरी धन शब्दाचे रतन, हे आम्हा घरी धन शब्दाचे रतन. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. आम्हा का म्हटलंय? माझ्या म्हणू शकले असते, पण आम्हा म्हटले. आम्हा म्हणजे आमच्या सर्व पिढ्यामध्ये, आम्हा म्हणजे आमच्या संतांकडे धन कोणतं आहे, तर शब्दाचं आहे. आणि कसं आहे? आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दाची रत्न असलेलं धन आमच्या घरी आहे. शब्दाला रत्न का म्हटलं, मोती का म्हटलं नाही? मोती जर म्हटलं असतं तर मोत्यामध्ये एक दोष आहे. मोत्याला जर हंसाची चोच लागली तर मोत्याचं पाणी होतं. सोने का म्हटलं नाही, चांदी का म्हटलं नाही? सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये एक गुणधर्म असा असतो की सोन्याच्या दागिन्याचं रूपांतर दुसऱ्या दागिन्यामध्ये करता येतं, चांदीच्या दागिन्याचं रूपांतर दुसऱ्या दागिन्यामध्ये करता येतं. मग भविष्यामध्ये शब्दाच्या अर्थाचा असा अनर्थ होऊ नये म्हणून शब्दाला उपमा दिली ती मौल्यवान अशा रत्नाची. आणि संताच्या घरी असलेलं हे जे शब्दाचं धन आहे त्याचं महत्त्व आपल्याला आजच्या पिढीला कळलं पाहिजे की हे धन कोणतं आहे, या धनाचा वापर कसा केला पाहिजे. शब्दामधली आत्मीयता असेल, शब्दाचा प्रभाव असेल, शब्दाचा महत्त्व असेल, हे आम्हाला कळलं पाहिजे. संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात, माझ्या मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजाशी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळविन. माझ्या मराठी भाषेची थोरवी अशी आहे, माझ्या मराठी भाषेची श्रीमंती अशी आहे की अमृताबरोबर जरी पैज लावली तरी माझी भाषा जिंकू शकेल. शब्दाचं महत्त्व काय असतं, शब्दाचा प्रभाव आणि शब्दाचा परिणाम काय असतो. स्वातंत्र्य संग्रामामध्ये उच्चारलेले 2 शब्द होते, वंदे मातरम.
मंत्रासारखा त्या शब्दांनी वापर केला आणि कित्येक क्रांतिकारक आमचे हसत हसत स्वतःच्या प्राणाची आहुती दिली. इन्कलाब जिंदाबाद भगतसिंगाचे 2 शब्द होते. क्रांती चिरायू हो, इन्कलाब जिंदाबादचा अर्थ. हसत हसत फासावर चढले देशासाठी. भारत छोडो महात्मा गांधीजींचे 2 शब्द होते. स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. नेताजी सुभाषचंद्र बोसांचं एक वाक्य होतं. आझाद हिंद सेनेची स्थापना झाली आणि इंग्रजांना भारत सोडून जावं लागलं. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. लोकमान्य टिळकांनी ठणकावून सांगितलं, स्वाभिमानानं सांगितलं, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. आणि तसं स्वराज्य मिळवण्यासाठी प्रयत्न केला. मैं मेरी झाशी नहीं दूंगी. राणी लक्ष्मीबाईचं एक वाक्य होतं. आपल्या झाशीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. गरिबी हटाव 2 शब्द होते. परंतु इंदिरा गांधीजींचं सरकार आलं. आजचे दिन 2च शब्द होते, पण सरकार आलं. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये रामकृष्ण हरी हा आपला मूलमंत्र आहे. आणि रामकृष्ण हरी का म्हटलं पाहिजे? जो हृदयात वसतो तो राम, जो चित्ताला आकर्षून घेतो तो श्रीकृष्ण, आणि या दोन्हींचं जो ऐक्य प्रस्थापित करतो त्याला म्हणतात हरी. रामाचा आचार, कृष्णाचा विचार जीवनामध्ये बाणवायचा असेल तर रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे. भजनाची सुरुवात रामकृष्ण हरीने असते, कीर्तनाची सुरुवात रामकृष्ण हरीने असते, प्रवचनाची सुरुवात रामकृष्ण हरीने असते. आपण एकमेकांना भेटल्यानंतर सुद्धा रामकृष्ण हरी म्हणतो. आणि बरेच जण काय म्हणतात, भेटल्यानंतर नमस्कार असेल, रामराम असेल, चांगली गोष्ट आहे, परंतु आपण फोनवर बोलताना, मोबाईलवर बोलताना सुद्धा रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये फोनवर बोलताना सर्रासपणे रामकृष्ण हरी, जय हरी या शब्दाचाच वापर केला जातो. पण जिथं केला जात नाही त्यांच्यासाठी की नेमकं हॅलो म्हणजे काय याचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. रामकृष्ण हरीचा अर्थ आपल्याला कळतो, आपण ते म्हटलं पाहिजे. हॅलोचा अर्थ कळत तिथं ते जाणून घेतलं पाहिजे. अलेक्झांडर ग्रॅम बेल यानं टेलिफोनचा शोध लावला. आता माझ्या या बालगोपाळांना मोबाईल माहिती आहे, त्याच्या आधी टेलिफोन होता. तर त्या टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्रॅम बेलनं लावला आणि त्याने पहिल्यांदा आपल्या मैत्रीला फोन केला. आता हा विचार मनात नका येऊ दे की शोध तर पहिल्यांदा लावला आणि मैत्रीला फोन कसा केला. जो एक फोन तयार करू शकतो तो 10 करू शकतो. त्या फोनची ट्रायल घेण्यासाठी त्यांनी आणखी एक फोन तयार केला. एक आपल्या मैत्रिणीकडे ठेवला, एक स्वतःकडे ठेवला, आणि मग जो नंबर फिक्स केला असेल, डाटा एंटर केला असेल, त्याप्रमाणे तो नंबर डायल केला आणि तिला फोन लावल्यानंतर तो पहिल्यांदा म्हणाला हॅलो. आणि तेव्हापासून आपण म्हणतो हॅलो. आता त्याच्या मैत्रिणीचं नाव घेतलं ना, आपल्या आयुष्यामध्ये काय बदल होणार आहे? ज्याने आपल्याला आयुष्य दिलं, ज्याच्यामुळे आपण आयुष्य जगतो, त्या रामाचं नाव, त्या कृष्णाचं नाव, त्या देवाचं नाव घ्यायला काय हरकत नाही. रामकृष्ण हरी आपण म्हटलं पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये आपलं दैवत आहे विठ्ठल, एकच शब्द. पण या विठ्ठलाला काय म्हटलं जातं? अखिल कोट ब्रह्मांड नायक. ब्रह्मांड म्हणजे काय? ब्रह्मांडाची व्याप्ती किती आहे? आपण कुठे राहतो? श्रीरामनगर, तालुका छत्रपती संभाजीनगर. ब्रह्मांडाची व्याप्ती सांगतो तुम्हाला. विभाग मराठवाडा, राज्य महाराष्ट्र, देश भारत, खंड आशिया, आणि ह्या सगळ्या गोष्टी एका पृथ्वीवर. आणि ही पृथ्वी कशाचा घटक आहे? एका सूर्यमालेचा घटक आहे. त्याच्यामध्ये एक सूर्य, 9 ग्रह, 9 ग्रहापैकी आपली एक पृथ्वी, याला म्हणतात एक सूर्यमाला. अशा सूर्यमाला किती आहे? अशा सूर्यमाला आहे अनंत. अनंत म्हणजे न मोजता येणाऱ्या. आणि अशा अनंत सूर्यमालेचा जो समूह आहे त्याला म्हटलं जातं आकाशगंगा. व्याप्तीचा विचार करा. आणि अशा आकाशगंगा किती आहेत? तर त्या सुद्धा अनंत. आणि अशा अनंत आकाशगंगेचा जो समूह आहे त्याला म्हटलं जातं दीर्घिका. म्हणजे सूर्यमालेचा समूह त्याला म्हटलं जातं आकाशगंगा, आकाशगंगेचा समूह त्याला म्हटलं जातं दीर्घिका. आणि अशा दीर्घिका किती आहेत? तर त्या सुद्धा अनंत. अनंत म्हणजे मोजता येणार नाही इतक्या. आणि त्या दीर्घिकेच्या समूहाला म्हटलं जातं ब्रह्मांड. आणि मग त्या ब्रह्मांडाचा नायक कोण? अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा विठ्ठल. आणि एवढ्या मोठी व्याप्ती असलेल्या पूर्ण अवकाशाचा नायक कोण असेल
तर तो आपला विठ्ठल आहे. त्या विठ्ठलाची विठ्ठल आपण तळी तळी भरला रीता ठाव नाही उरला अदम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठला विठ्ठल तळी तळी भरला रीता ठाव नाही उरला अदम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठला. जळी स्थळी काष्टी विठ्ठल भरला रीता ठाव नाही उरला आजी या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सर्व सृष्टीच्या कणाकणामध्ये विठ्ठल सामावलेला आहे. आणि या विठ्ठलाचं दर्शन आपल्याला कोणी घडवलं असेल तर संतांनी, संत महात्म्यांनी आपल्याला विठ्ठलाचं दर्शन घडवलं. आणि संत महात्म्यांकडं विठ्ठलाचं दर्शन घडवण्यासाठी, तो भक्तिमार्ग दाखवण्यासाठी काय होतं तर शब्द होते. आणि या शब्द होते म्हणून त्यांच्याकडे अफाट असा आत्मविश्वास होता. भगवान श्रीकृष्णाने गीता कुठं सांगितली? असं सभागृह होतं, अशी साऊंड सिस्टीम होती का? नाही. कुरुक्षेत्रावर युद्धास प्रारंभ होणार आहे, रक्ताचे पाट वाहणार आहेत, मृत्यूचा खच पडणार आहे. आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण गीता सांगतात. 5000 वर्षापूर्वी सांगितलेली गीता आज सुद्धा मला मार्गदर्शक ठरते. ज्ञानोबा माऊलीकडे काय आहे? शब्द आहे. आणि ज्ञानोबा माऊली काय सांगतात? माझ्याकडे अवधान देऊन, थोडं तरी लक्ष देऊन बघा. जर तुम्ही माझ्याकडे थोडं लक्ष देऊन पाहिलं तर तुमच्या सर्व सुखाची प्राप्ती तुम्हाला होऊ शकते. भावार्थ दीपिकेच्या ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायाचा प्रारंभ करताना माऊली म्हणतात, तरी अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. तुम्हाला सर्व सुखाचा मी पात्र करीन, फक्त अवधान देऊन माझ्याकडे थोडं तरी बघा. या ज्ञानेश्वरीतील ओवीचा अर्थ समजून घ्या, सर्व सुख तुम्हाला मिळेल. कारण मी या भूतलावर कशासाठी आलेलो आहे? सर्वांना सुख देण्यासाठी आलेलो आहे. विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, आमुचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, विठ्ठलाची दान प्रेम पान, विठ्ठलाची दान प्रेम पान, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन, आमुचे सुखाचे जीवन. सुंदर प्रमाण. विठ्ठलच्या आमुचे सुखाचे जीवन. ज्ञानोबा माऊली म्हणतात की हा संसार सुखाचा करण्यासाठी मी आलोय आणि त्यामुळे माझ्याकडे थोडं तरी लक्ष देऊन बघा. ज्ञानोबा माऊलींनी आपल्यासाठी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, हरिपाठ लिहिला, चांगदेव 65 लिहिली. आणि ही सगळे ग्रंथ कशासाठी लिहिले तर आपल्यासाठी लिहिले. परंतु ज्ञानोबा जेव्हा लहान होते, आईवडिलांना पोरके झालेले ज्ञानोबा आळंदीमध्ये माधुकरी मागायला जात. आणि माधुकरी मागायला गेल्यानंतर काही लोक चांगले होते, ते त्यांना अन्नाचं दान करत. आणि काही लोक चांगले नव्हते, ते त्यांच्या झोळीमध्ये माती टाकत, घाण टाकत. एकानं अशाच त्यांच्या झोळीमध्ये दगडमाती घाण टाकली. ज्ञानोबा व्यथित झाले, ज्ञानोबा दुःखी झाले. समाजामध्ये वाईट प्रवृत्तीची लोक असतात, त्याचप्रमाणे चांगल्या प्रवृत्तीची लोक सुद्धा असतात. चांगल्यांची संख्या कमी असेल, वाईटांची जास्त असेल, परंतु चांगल्या लोकांचा प्रभाव कधीही वाईटावर पडत असतो. ते वाईटापेक्षा सरस ठरत असतात. म्हणूनच आज 750 वर्षानंतर सुद्धा ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत येऊन पोहोचली. माऊलींना त्रास देणारे लोक कमी नव्हते, पण तरीसुद्धा काही चांगले लोक होते, म्हणूनच ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत पोहोचली. नाही तर हे ग्रंथ, ही ग्रंथसंपदा, हे संताचं साहित्य, हे शब्दाचं धन आपल्यापर्यंत पोहोचलं नसतं. परंतु चांगले लोक असतात, वाईट लोक असतात, आणि चांगले लोक कधीही सरस ठरतात.
म्हणून ते शब्दाचं धन आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. माऊलीच्या झोळीमध्ये माती टाकली, कचरा टाकला, माऊली व्यथित झाले, दुःखी झाले, डोळ्यामध्ये अश्रू आले. घरी जाऊन आपल्या झोपडीचं दार बंद केलं, ताटी बंद केली आणि डोळ्यातून अश्रू यायला लागले. निवृत्तीनाथांनी समजावून सांगितलं, सोपान काकांनी समजावून सांगितलं, परंतु शब्द कानापर्यंत पोहोचले नाही माऊल्यांच्या. परंतु आमची लहानगी मुक्ताई समोर आली आणि म्हणाली, योगी पावन मनाचा, योगी पावन पावन मनाचा, पावन मनाचा, पावन मनाचा. नाही अपराध जनाचा, नाही अपराध जनाचा,